येस आणि जे मान्यता जसं आर्यपत्र पुस्तकाला बघू शकतात त्याचा डेट आहे 14 डिसेंबर. सन्माननीय महापौर आयुक्त साहेबांनी जे सांगितलं ते खूप महत्वाचं आहे, क्रक्स आहे याच्या महासभेतलं आणि याच्यावरतीच मला यायचंय. मला तुमची हात जोडून विनंती आहे, मुख्यमंत्री महोदयांनी हे सगळं कशासाठी केलं होतं? सुसंवाद राहावा, कामाला गती मिळावी, 2-3 अधिकारी एकत्र येऊन आणखी चांगल्या पद्धतीने ते काम स्पीडअप होईल. इथे तसं होत नाही. कशाला गरज आहे ते कुंभमेळा प्राधिकरण आणखी ही एजन्सी ती एजन्सी बंद करायचं सगळे नाटक आहेत. कमिशनर इथं आपल्याकडे 2 आयुक्त आहेत, अजून IAS दर्जाचे आयुक्त आहेत, गेडाम साहेब आहेत. कशासाठी हे पाहिजे सगळं? त्या डिपार्टमेंटमधनं त्या डिपार्टमेंटमधनं त्या डिपार्टमेंटला इकडून प्रमाण नाही आली. आता आणखीन एक महत्वाचा विषय म्हणजे हे सगळं तुम्ही सीएम साहेबांना सांगा की आम्ही अतिशय सक्षमपणे हा कुंभमेळा सगळ्या नगरसेवकांच्या वतीने सांगा की सगळे रस्त्यावरती उभे राहतील, सगळे प्रशासनाला मदत करतील, रात्रीचा दिवस एक करू, आम्ही कुंभमेळा यशस्वी करू. हे सगळे मधले कुठे आणलेत ना बाजार कुंडे बंद करून टाका, सगळं बंद करून टाका. आता आणखी मला एक महत्वाचं आणखी म्हणजे ह्याच अनुषंगाने विचारायचे आयुक्त महोदयांना, काय हे क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटचं चाललंय? म्हणजे किती क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट काय चाललंय कुठे? क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट काय आढळलं आहे? ह्याचा कॉलेज बोर्ड केव्हा केला होता? केव्हा कॉलेज बोर्डचं कॉम्प्युटरीकरण केलं? कॉलेज बोर्ड आपला हा कॉलेज बोर्डचं जे कॉम्प्युटरीकरण झालंय, कसे फवारे उडतायत पाण्याचे? कारण हे कसे उडतायत? कुठे गेला क्वालिटी कंट्रोल? काय क्वालिटी कंट्रोल लोक काम करतात? आयुक्तांना जावं लागतं जेसीबी घेऊन की हे हा रस्ता काय झालाय? मग कशासाठी 2-2, 3-3 डिपार्टमेंट आहेत? हे डिपार्टमेंट क्वालिटी कंट्रोल करतात की टक्केवारी खातात? माझा सरळ प्रश्न आहे की तिथं काही टक्केवारी चाललेली नाहीये ना? 2% द्या, 3% द्या, 4% द्या असेल तर सांगा. आम्ही आमच्या शहराची कुठल्याही पद्धतीने वाट लावून देणार नाहीये. म्हणजे हे सगळे डिपार्टमेंट आहेत का महापौर ताई, हे क्वालिटी करतात की आणखी काय कंट्रोल करतात हे बघायची खरंच वेळ आलेली आहे. त्याच्या विचारता आहे त्या प्रश्नाचं उत्तर द्या की क्वालिटी कंट्रोल मध्ये आपला जो प्रोसेस आहे ती कशी आहे? मान्य महापौर, मान्य उपमहापौर, मान्य आयुक्त, सन्मान्य सर्व सदस्य, सन्मान्य सभागृह.